भगवान कृष्ण भगवान की जय। आता बेदरी बादशाह होता जाण शांत ब्राह्मणी नामा विधान जो राज्य करिता बहुत दिन वैराग्य ज्ञान त्यासी झाले। ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगताय भक्त चरित्र आहे। रोज नवीन भक्ताची कथा आहे, संतांची कथा आहे, सुंदर आहे। आणि तो शांती ब्रह्मन राजा होता बेदरचा, माझा व्यवस्थित आहे। आणि तो असणारा राजा त्याला ज्ञान वैराग्य अंगामध्ये त्याच्या होतं, अशा प्रकारचा तो बेदरचा राजा होता। काय झालं ते म्हणाल जरी कोणे रीती तरी ते चरित्र परिसानी होती कांता जेहुनी उपरीवरती संवाद निज प्रीती करीत असे। आणि मग असं झालं, श्रोत्यांना प्रश्न पडेल त्याला ज्ञान वैराग्य कुठून आलं? त्या शांती ब्रह्मन राजाला ज्ञान वैराग्य आलं कुठून? ऐकायचंय का तुम्हाला? एक दिवस असं झालं, त्याची पत्नी आणि तो राजा उपरीवरती म्हणजे वरती बसलेला होता बिल्डिंग वर। आणि काय झालं, नाना परीची सुमन चंदने दिव्य वस्त्रे अलंकार भूषणे विलास करीती दोषने निर्भय मने सोनी। आणि ती वरती बसली होती आपल्या बंगल्यावरती, दोघ जण होती फक्त, पती आणि पत्नी। अनेक प्रकारचे भोग अनेक फळं जमा करून ठेवलेली होती, खात होती, आनंद घेत होती असं सांगतात। हो होते वृत्ती ठेविली रक्षण मग झरोक्यात उभयता बैसून उत्तम शर्करा केळी आणून प्रीती करून भक्षिता ती। आणि काय केलं त्यांनी, दरवाजामध्ये जी काही दरवाजा आहे द्वारपाळ राजा होता तो, दरवाजामध्ये सेवक ठेवले होते आतमध्ये। आम्ही दोघं घरात असताना आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही। आणि वरती बसले होते ते आणि केळी सफरचंद अनेक प्रकारची फळं आणून ते खात होते पती पत्नी आणि गोष्टी करत होते। काय झालं, साली काढून धरुक्यातून मार्गाखाली देती टाकून तो भनंग वेडे दुर्बळ येऊन चोखीत बैसले त्या ठाई। आणि काय करत होत ते, वरती बसलेली होती दोघं जण। आता केळी खायची म्हटल्यावर त्याची साली काढायची आणि फेकून द्यायची। राजा होता त्याला कोण बोलणार आहे, कुठं जरी पडलं तरी खाली पडत होती ती केळीची साली। आणि राजा केळी खात होता, राजा आणि राणी। आणि खाली पडलेली साली होत्या ती वेडी लोक बनंग भिकारी लोक खाली होती, ती साली खात होती अशा प्रकारे सांगतात। राणी देखोनी तया ते स्वामीची कवी दुरून हसते म्हणे आटका सता येते कैसे आला हा कळेना। आणि ती राणीनं पाहिलं की खाली जी साली टाकल्या होत्या त्या साली एक भिकारी वेडी लोक भिकारी येऊन खात होती। ती राणीनं पाहिलं आणि राणीनं त्या राजाला दाखवलं, बघा म्हणले आई कोणी कांतेचे वचन शांत ब्राह्मणी क्रोधायमान द्वारपालाची बोलावयाची वचन पुसत असे। आणि शांती ब्राह्मण राजाला राग आला। आधीच ती बिदरचा राजा होता, संतापलं ते म्हणले माझ्या इतर राज्याच्या परिसरामध्ये माझ्या घराभोवती भिकारी आलाच पूर्ण, द्वारपाळ कशाला का जेवायला बिदर पगारी देतोय द्वारपाळाला। मग द्वारपाळ असताना ती इथं कशी आले, भिकारी लोक अशा प्रकारे राजा द्वारपाळांना बोलू लागला। मासी असतो बैसविले द्वारी की कोणाशी येऊन द्यावे मंदिरी आणि वेडे भनंग कैशा परी आले भीतरी मला सांगा। आणि राजानं द्वारपाळांना बोलवलं, तुम्हाला महिन्याला पगारी भेटतात ना, मग कशाला देतोय आम्ही पगारी तुम्हाला? काम व्यवस्थित करत जावा ना तुम्ही। आत द्वारपाळ तुम्हाला म्हणून ठेवलाय, मग आतमध्ये कसे आले दरवाज्यातनं, काय करायला लागलाय तुम्ही? अशा प्रकारे तो राजा द्वारपाळांना बोलू लागला। आईशी बोलून या वचन द्वारपाळाशी केले तांडण यावगेची भनंगापाशी येऊन लत्ता प्रहारे मारिता ती। आणि त्या राजानं द्वारपाळांनाच मारायला सुरुवात केली। महाराज फुल पगार घेताय, एक दिवस नीट झाला तरी कारवा करीत येत आहे म्हणले। आणि तुम्हाला नीट काम करता येत नाहीत का? ते बनंग इथं भिकारी कुठून आणले माझ्या इथं घरापाशी, म्हणून द्वारपाळांना मारलं। ते द्वारपाळांनी संत आपले राग आले, गेले बाहेर आणि त्या भिकाऱ्याला तळा 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 लाथा मारू लागले। महाराज त्यांचं काय अपराध होता त्या भिकाऱ्यांचा? खाली पडलेली साली खात होती तरी या द्वारपाळाने त्यांना मारलं असं सांगतात। त्याचे दुःख न मानून काही ते हसू लागले त्या ठाई शांत ब्राह्मणी देखून पाही आश्चर्य करी मनात। आणि द्वारपाळ गेले त्या भिकाऱ्याला लाथा घातल्या महाराज, कणा 4-5 लाथा घातल्या, हसू लागले ते भिकारी लोक।
राजाला आश्चर्य वाटलं. म्हणले एवढ्या लाथा मारल्या प्रधान लोकांनी तरी हसायला का लागले? म्हणून त्या शांती ब्रह्मन राजाला थोडस आश्चर्य वाटलं. काय होतं? तू तासी सांगितल्या क्षणी तयासी मारू नका कोणी, त्याची याची केस द्वेषित होऊनी शांत ब्राह्मणी रडत असे. आणि मग शांती ब्रह्मन राजाला थोडं आश्चर्य वाटलं. एवढ्या लाथा घातल्या यांना तरीही हसायला लागले. त्यावेळेस राजाला दुकानला सांगितलं हात लावू नका म्हणजे त्यांना. त्यांना जे दुःख झालं त्या दुःखावरती राजाला दुःख झालं. राजा त्या वेड्या भिकारी लोकांना काय विचारतो ऐका. मग पुसता झाला भनंगा प्रती, द्वारपाळ तुझला ताडण करीती, आणि हसू आले कैच्या रीती सांग मज प्रती लवलाई. आणि राजा त्यांच्या जवळ गेला त्या भिकाऱ्याच्या आणि त्यांना विचारलं. म्हणले बाबांनो, द्वारपाळानं तुम्हाला लाथा घातल्या ताकदीनं तर तुम्ही हसायला लागले, त्याचं तुम्हाला दुःख झालं नाही का? हसण्याचं पाठीमागचं काही कारण आहे असा प्रश्न त्या राजानं भिकाऱ्यांना विचारला. आईचे राये पुसिले त्वरित, मग भनंग तयाची उत्तर देत, मी हसलो निज कर्म प्रत, दृष्टीची विपरीत देखोनी. आणि त्यावेळेस त्या भिकाऱ्यानं राजाला सांगितलं. म्हणले राजा, हसण्याचं एकच कारण आहे. म्हणले कर्म आहे, दोघांनी पण कर्म केले. तू फळं खाल्ली, मी साली खाल्ले. आणि मला असं वाटलं साली खाणाऱ्याला एवढा मार आहे, मग आतमध्ये गाभा खाणाऱ्याला म्हणजे मी साली खाल्ले. तुम्ही जी टाकली केळ त्याची फक्त साली खाल्ली तरी मला लाथा घातल्या. पुढं साल चोखोनी पाहिली किंचित, तव इतकी शिक्षा पावली येथ, पुढी तुझी कैसी होईल गत, आश्चर्याची तात वाटले. त्या भिकाऱ्यांनी सांगितलं राजा, तू वरती बसून राणीच्या मांडीवर डोकं ठेवून केळं खाल्ली आणि त्याच्या साल्या आम्ही खाल्ल्या खाली पडलेल्या तरी आम्हाला लाथा बसल्या. तुला काय होणार आहे पुढं? तू तर आतला गाभा खाल्ला आहे म्हणजे साले खाणाऱ्याला मार भेटला, मग केळं खाणाऱ्याची काय अवस्था होणार आहे? तुझी चिंता मला लागली म्हणून मला हसवालं असं तो भिकारी राजाला बोलू लागला. मंदिर प्रदेश येता जाण, तव इतके मज झाले ताडण, तू भीतरी काही नित्य जैन, चिंतादार होण मज वाटे. अरे बाबा, तुझ्या राजवाड्याच्या समोर आलो मी काय रोज येत नाही, तर आजच आलो. मला माल भेटला तुझ्या राजवाड्याच्या पुढे आल्यावर. तू तर या भयंकर राजवाड्यामध्ये रोज झोपतो, रोज नवीन नवीन बघतो, मग तुला किती मार बसल, तुझी काय अवस्था होणार आहे? अशा प्रकारे तो भिकारी राजाला बोलू लागला. चोखिली साल जीवेशी लाविता, तुम्ही जर कर्मी इतक्या बैसल्या लाता, तुम्ही आतील मगज खाता, पुढे दंड कोणता कळेना. भिकाऱ्याने सांगितलं तुम्ही केळं खाल्ली आणि त्याची तुमची दृष्ट साल खाली पडलेली, मी फक्त चुकलीची वेळा लावली तरी मला एवढ्या लाथा बसल्या. आणि तुम्ही तर काय काय खाल्लंय, सफरचंद, केळी, आतला गाभा, बरंच काय काय खाल्लंय वरती बसून, मग तुम्हाला मेल्यावर किती मार बसेल, तुम्हाची काय अवस्था होणार आहे? अशा प्रकारे तो भिकारी बोलू लागला. निर्जीव पिठाची हुंडी जाण, गिळताची मीन पावला मरण, मग जीव मारून करती उदर पोषण, तरी गती कोण तयाची. नीट लक्षात घ्या, मांसाहार करणाऱ्यांनो ऐका. मासा असतो मासा, कणकीचं पीठ त्या माशाला टाकताय आणि त्या माशाला लोक वरती आल्यावर मारतात. मग जीव मारून जे जगत आहे, जीवाचा घात करून जी उदरनिर्वाह करतात त्यांची काय अवस्था होईल ग्रंथकर्ते सांगतात. हे तुझे दुःख आठवले चित्ती, म्हणून हसवा आले मज प्रती, ऐकून भनंगाची वचन युक्ती, पालटली वृत्ती तत्काळी. आणि मग ही भिकाऱ्याचं बोलणं ऐकलं की बाबा मी फक्त सालीची केळीची साली खाल्ली तरी मला मार भेटला आणि तू तर केळी गाभा खाल्ले तर तुझी काय अवस्था होणार आहे? असं बोलल्यावर राजाचं मनच बदललं महाराज. त्याच्यामध्ये पुन्हा त्याला थोडासा समज आला त्या राजाला. काय करतो ऐका. अनुता धरून या चित्ती, टाकिली सर्व राज्य संपत्ती, वृत्तांत न कळता कोणाप्रती, महारण्यात गेला तो. त्या शांती ब्रह्मन राजाला आश्चर्य वाटलं महाराज भिकाऱ्याचं, त्याला पटलं भिकाऱ्याचं बरोबर आहे म्हणले. म्हणून त्यानं कुणालाच काही बोलला नाही. त्या दिवशीची रात्र घालवली, दुसऱ्या दिवशी उठला. कुणालाच, राजा होता तू बेदरचा,
कोणालाच काही बोलला नाही, एकटाच मोठ्या अरण्यामध्ये निघून गेला. एकांती वैसोनी शांत ब्राह्मणी अति उद्विग्न झाला म्हणी, मन सत्समागमा वाचोनी निडळवाणी मी एकला. आणि मग राजाने विचार केला त्या भिकाऱ्याच्या बोलण्यावरती. म्हणजे आता कसं आहे, आता आपण तर एवढ्या मोठ्या राजवाड्यामध्ये राहिलोय, आता आपल्याला संतांची संगत पाहिजे. मग अरण्यामध्ये कुठलं संत येणार आहे, मग काहीतरी उद्धाराचा मार्ग कोणता आहे असा विचार राजा करू लागला. कैसे करावे ईश्वर भजन, कैसे करावे योग साधन, कोणते करावे देहाचे दंडन, हे काहीच मी नेणे सर्वथा. राजाने सांगितलं मला पोथी पुराणातलं काही कळत नाही. कसं देवाचं भजन करावं लागतं, योग साधन कसं करावं लागतं, देहाचा उद्धार कसा करावा लागतो, देहाला दंडन कसं करावं लागतं, ही मला काही यातलं माहिती नाहीये. अशा प्रकारचा विचार राजा स्वतःच्या मनाशी करू लागला. कैसा असती वैराग्य गोष्टी, कैसा अनुताप धरावा पोटी, कैसी श्रीहरी कृपा दृष्टी, कैल संकटी मज लागी. काय करावं, वैराग्याच्या गोष्टी कशा असतात, वैराग्य कसं असतं आपल्याला काय माहिती नाही, अनुताप कसा असतो हे आपल्याला माहिती नाही, आणि भगवंताची आपल्यावरती कृपा कशी होईल याचंही साधन आपल्याला माहिती नाहीये. पण आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, मग काय करावं लागेल याचा विचार अरण्यामध्ये तो राजा करू लागला. कैसी करावी मानस पूजा, कैसी अर्चावे गरुड ध्वजा, कैसा सफळ जन्म माझा होऊन येईल कळे नाकी. काय करावं मला कळत नाही. मानस पूजा, मनातल्या मनात केलेली पूजा कशी करायची, भगवंताची भक्ती एकांतामध्ये कसं करायचं, देवाचं भजन, वैराग्य कसं प्राप्त होईल, संतांची भेट कशी होईल, कधी होईल, अशा प्रकारचा विचार करू लागला. जनी राहावे कौन्या स्थिती, कधी भेटती संत मूर्ती, शांत ब्राह्मण ऐशा रीती, संकल्प चित्त आणि तासे. आणि तो अरण्यामध्ये एकटा फिरतोय. महाराज राजा आहे, राजा एकटा फिरू लागला, अनुताप चित्ताला झाला. संत आपल्याला अरण्यामध्ये कधी भेटतील, संतांकडून आपल्याला कधी उपदेश होईल, कधी आपल्याला भगवंताची भेट होईल, लोकांमध्ये कसं वागावं, एकांतात कसं वागावं, अनेक प्रश्न राजाच्या मनात निर्माण झाले. तो आषाढ मासी पंढरपुरी, यात्रा चालली अति गजरी, दृष्टीशी देखोन जावसरी, हर्षांतरी वाटला. आणि महिना आषाढाचा होता, म्हणजे जून जुलै महिना चालू होता, त्यावेळेस हीच मोसम होता. आणि वारकरी लोक पंढरपूरला त्याच अरण्यामधून चाललेली होती पंढरीला. ही राजानं पाहिली आणि वारकऱ्यांना, संत लोकांना पाहून राजाला आनंद वाटला. टाळ मृदुंग विणे वाजविती, वैष्णवानंदे गाती नाचती, एकमेकाशी नमन करीती, आलिंगन देती सप्रेम. आणि वारकरी लोक आहेत महाराज, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन, एकमेकाच्या पाया पडत होते, आलिंगन देत होते. आलिंगनानं काय होते महाराज, शरीर पावन होते. आलिंगन एकमेकाला दिलं ना, आपलं शरीर पावन होतं, त्याच्यामुळे टाळ होते, मृदुंग होते. आणि अशा ताटामध्ये वारकरी पंढरीला निघाले. दिव्य पताका सोडिल्या अनेक, त्या पुढे मिरविती गरुड टक, माहे मोर्तब लावणी देख, वैष्णवानी चालिले. वैष्णव लोक चालली होती महाराज पंढरपूरला. आषाढ महिना होता, आषाढी एकादशी होती, गरुडा पताका होता हातामध्ये, ध्वज होता, टाळ होतं, मृदुंग होती, आणि वारकरी निघाले. ऐसा समारंभ दृष्टीस देखोनी, शांत ब्राह्मणी हर्षला म्हणी, प्रीतीने चालीला लोटांगणी, वैष्णवाला गोनी ते देवा. आणि मग त्या राजानं पाहिलं, राजाला आनंद वाटला. वैष्णव घडला, वैष्णव भेटले अरण्यामध्ये, म्हणून त्यांना साष्टांग नमस्कार केला. मने धन्य सुदिनाजचा, समागम जोडला संतांचा, पूर्वजन्मीच्या सुकृताचा उदय साचा झाला की. आणि मग विचार केला त्या राजानं, म्हणले पूर्वजन्माचं सुकृत आहे काहीतरी. संत कोणाला बी सहज भेटतात का? संत भेटत नसतात. संत आणि देव ही भेटायला पूर्वजन्माचं सुकृत लागतं, पुण्य लागतं, त्यावेळेस संतांची भेट होत असते. अशा प्रकारचा विचार राजा करू लागला. जे इच्छित होते मनात, तेचे तत्काळ झाले प्राप्त, ऐसे समाधान मानून चित्तात, चालला त्वरित त्यांच्या सेवे. आणि मग राजाला आनंद वाटला. त्या वारकऱ्यामध्ये प्रवेश केला, दिंडीमध्ये. आता कुणी बी कुणाच्या दिंडीत जाते महाराज, तिथं काय आधार कार्ड मागतात का? कारण दिंडी आहे ती. यारे यारे
लहान थोर याला काय सगळे वैष्णव एकत्र येत होते. त्यामुळे तो राजा त्या दिल्लीमध्ये शिरला आणि त्यांच्या बरोबर पंढरपूरला निघाला. पंढरी क्षेत्राशी येऊन चंद्रभागेचे केले स्नान, करुणी पुंडलिकाचे पूजन संत सज्जन नमिले. आणि पंढरपूरला आला महाराज. कोण तो राजा. आल्यावर चंद्रभागेमध्ये स्नान केलं. चंद्रभागेमध्ये स्नान करणं खूप पुण्याचं काम आहे. कारण चंद्रभागा आणि खूप पवित्र नदी आहे. अवधीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. एवढं सामर्थ्य आहे त्या चंद्रभागेमध्ये. त्या चंद्रभागेमध्ये स्नान केलं. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. पांडुरंग मूर्तीच्या समोर आला. क्षेत्र प्रदक्षिणा करुणी महाद्वाराशी आला शांत ब्राह्मणी, कीर्तन गजर दृष्टी देखोनी संतोष निज मनी वाटला. आणि तो राजा चंद्रभागेचं स्नान करून पुंडलिकाचं दर्शन करून पायऱ्या चढून महाद्वाराला, जिथं नामदेव पायरी आहे महाद्वार, तिथं आला. पंढरपूरला नगर प्रदक्षिणा केली. त्याला क्षेत्र प्रदक्षिणा म्हणायचं. ती केली आणि काय करतो. उदंड तीर्थे आणि दैवत देखील आणि ऐकिली असंख्यात, परी पंढरी ऐशी क्षेत्राद्भुत नाही दिसत त्रिभुवनी. अहो पंढरपूरला उपमा द्यावी असं क्षेत्रच जगामध्ये नाही. उदंड तीर्थ आहे, उदंड दैवत आहे. जगामध्ये तीर्थाला कमी आहे का, देवांना कमी आहे का. पावलं पावली देव आहेत की. पण ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. अशा विटे कमरेवरती हात ठेवलेला देव पंढरपूर सोडून जगात कुठे आहे. अशा पद्धतीचा ह्या पंढरपूरला अनेक उपमा देता येत नाही. एवढं पवित्र असणारं पंढरपूर आहे असं सांगतो. उपमा द्यावया पाहता सकळ, तो एक ऐशे न दिसे स्थळ, कैसाही दुर्बुद्धी असता खळ, तो होय प्रेमळ पंढरीशी. अहो या पंढरपूर नगराला, पंढरपुराला उपमा द्यावी असं कोणतंच स्थळ नाही. कारण पंढरपूरला बहुवैकुंठ म्हणताय. जमिनीवरचं वैकुंठ पंढरपूर आहे. आणि पंढरपूरला कशाचीच उपमा देता येत नाही. किती बी वाईट माणूस असू द्या, पापी असू द्या, दुर्जन असू द्या, फळ असू द्या, ती संगतीनं जरी पंढरपूरला आलं तरी सुधारतंय. चंद्रभागेमध्ये स्नान केलं तरी त्याची मनाचा कायापालट होतो. एवढं पवित्र पंढरपूर आहे असं सांगतात. आणि तीर्थांचे करिता स्नान, तरी तत्काळ येतो अभिमान, चंद्रभागेचे होता दर्शन, घाली ते लोटांगण एकमेका. अहो बाकीच्या तीर्थाला जावा तुम्ही. काशीला जाऊन अभिमान येतोय. काशी करून आलोय, काशीला जाऊन आलोय अभिमान आहे. हरिद्वाराला जाऊन आलोय अभिमान आहे. अयोध्येला जाऊन आलोय अभिमान वाटतोय. पण पंढरपूरला गेल्यावर अभिमानच नाही लोकांना. काय पंढरपूरला जाऊन आलो, काय नवल आहे का. पंढरपूर हे तीर्थ आहे, काय त्याच्यामध्ये विशेष आहे. चंद्रभागा पाहिल्यावर, चंद्रभागेत स्नान केल्यावर एकमेकांना आलिंगन देत आहे, तिथं अभिमान नाही. बाकीच्या तीर्थामध्ये स्नान केले की अभिमान लोकांना येतो. पण तसं पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये होत नाही असं सांगतात. आईसे क्षेत्र देखोनी नयनी, शांत ब्राह्मणी आनंद लामणी, मग गरुड पारी लोटांगणी, प्रेम करून जात असे. अशा पद्धतीचा तो शांती ब्रह्मणी राजा आला. त्या असणाऱ्या गरुडाला नमस्कार केला आणि भगवंताच्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीच्या पुढे गेला आणि पांडुरंगाची मूर्ती पाहिली म्हणतात. सकळ वैष्णवासी करुणी नमन, दिले प्रीतीने आलिंगन, मग घ्यावया देवदर्शन, शेजार मंडपी आला पै. आणि त्या राजानं वैष्णव होते, पंढरपूरला आलेले सगळे वारकरी होते, सगळ्यांना आलिंगन दिलं महाराज. आणि मग भगवंताच्या मूर्तीच्या समोर दर्शनासाठी आला. ओ परब्रह्म उभे विटेवरी, दृष्टी देखील त्या अवसरी, सद्भावे आलिंगन देऊनी उरी, मग चरण नमस्कारी ते देवा. आणि तो पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर आला राजा. आणि परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्म मूर्ती असणारी पांडुरंग पाहिला आणि त्याच्या चरणावरती राजाला डोकं ठेवलं. मने जय जय आजी पुराण पुरुषा, सगुण स्वरूप ऋषिकेशा, लीला नाटकी सर्वेशा, पंढरी शास्त्री विठ्ठला. आणि मग स्तुतीस करायला देवाची सुरुवात केली. पांडुरंग परमात्मा आहे, लीला विग्रही आहे. आणि असा असणारा पंढरीचा
हिमेतिरी उभा असणारा तो भगवंत आहे. राजा बोलू तुझी लागला, कीर्ती ऐकोनी कानी शरण आलो चक्र पाणी परी तुझे स्वरूप जाणावया मनी सद्गुरु कोणी भेटे ना. आणि मग त्यावेळेस विचार केला. कोणी राजाने सांगितलं, देवा तुझं स्वरूप कानाने ऐकलं म्हणून तुझ्यापर्यंत आलो, पण तू कळायला ज्ञान लागतंय. काय लागतंय? ज्ञान लागतंय. आणि ज्ञान प्राप्त होण्यासाठी सद्गुरू लागतोय. तर मला तो सद्गुरू पाहिजे, त्या सद्गुरूच्या ज्ञानानं तुझं दर्शन साक्षात होईल किंवा तुझ्या स्वरूपाची महती कळेल, असं सद्गुरू मला कोणतरी भेटावा असा विचार राजा करू लागला. तरी माझे मनोरथ करी पूर्ण म्हणून द्वारी बैसला घालो निधरण न घे फळ मुळात वा जीवन वर्जिले अन्नानुतापे. आणि मग विचार केला त्या राजानं, म्हणले मला एक सद्गुरू पाहिजे. त्या सद्गुरूच्या ज्ञानानं मला तुझं दर्शन तर झालंय. पाहिलं म्हणजे काय दर्शन असं नाही. मला देवाला पाहिलं म्हणजे दर्शन होतंय का? आता एक असं आहे, दर्शन हेळा मात्रे दया होय मुक्ती असं आरतीमध्ये सांगितलंय. पंढरपुराचं दर्शन लोकांना झालं, मुक्ती भेटली का? हे असं का लिहिलंय नामदेव महाराजांनी? दर्शन याचा अर्थ ज्ञान आहे. आबा दर्शन म्हणजे ज्ञान. ज्ञान झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. दर्शन रोजच होते, पण पंढरपुरामध्ये राहणारे रोज दर्शन घेत होते, त्यांना मुक्ती भेटते का? दर्शनाचा अर्थ ज्ञान आहे आणि ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी सद्गुरू पाहिजे. म्हणून त्या राजाने 3 दिवस पांडुरंगाच्या मूर्तीच्या पुढं अनुष्ठान केलं. श्रीरात्र लोटता त्वरित प्रसन्न झाला रुक्मिणी कांत विवेक सिंधूचे पुस्तक साक्षात दिले स्वप्नात आणोनी. आणि 3 दिवस लोटल्यावर पांडुरंग परमात्माने त्याला दर्शन दिलं, पण स्वप्नात, असं प्रत्यक्षात नाही. स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा गेला आणि विवेक सिंधू नावाचं एक पुस्तक आहे, ते पुस्तक त्याला स्वप्नामध्येच भगवंतांनी दिलं. सहज सहजानंद स्वामी कल्याणात तयाचा उपदेश घेई त्वरित स्वप्ने सांगता पंढरीनाथ मग झाला जागृत ते काळी. आणि पांडुरंगानं त्या राजाला स्वप्नामध्ये सांगितलं, कल्याणमध्ये सहजानंद नावाचा स्वामी आहे आणि त्याचा उपदेश तू घे, म्हणजे त्याला तू गुरु करून घे. अशा प्रकारचा उपदेश स्वप्नामध्ये झाल्यावर तो राजा पुन्हा जागृतीला आला. काय होतं? तो पुस्तक मात्र असे तेत दृष्टीशी न दिसे पंढरीनाथ आश्चर्य करीतासे मनात चमत्कार बहुत देखोनी. मग राजा जागा झाला. आता स्वप्नामध्ये पुस्तक होता आणि पांडुरंग होता, पण डोळा उघडल्यावर पुस्तकच आहे. पांडुरंग कुठं आहे? पांडुरंग स्वप्नामध्ये दर्शन दिलं, ते स्वप्नातलं पुस्तक आहे पण पांडुरंग समोर नाहीये. म्हणून त्या राजाला आश्चर्य वाटलं. मने जगद्गुरुने दिले दर्शन तेने झालो मी पुण्य पावन मग विवेक सिंधू पुस्तक वाचून करीतो मन नाही कांती. आणि मग राजाने विचार केला, जगद्गुरु आहे कृष्ण मोंदे, भगवान परमात्माच गुरु आहे. हो, आपणची देव होय गुरु, भगवंतच गुरु असतो. आणि त्या असणाऱ्या भगवंताने दर्शन दिलं, गुरुचा पत्ता सांगितला आणि तिची काय देवानं पुस्तक दिलं होतं विवेक सिंधू, त्याचा अभ्यास करू लागला. सहजानंद गुरु करणे स्वप्नीची झाली आठवण मग देवाची आज्ञा मागून केले गमन सत्वर. आणि मग राजाला स्वप्नामध्ये देवाने सांगितलं होतं, कल्याणमध्ये सहजानंद नावाचे स्वामी आहेत, सद्भक्त आहे, त्यांचा उपदेश घे. ही स्वप्नातली खूण आठवली, पांडुरंगाला नमस्कार केला आणि राजा तिथून कल्याणसाठी निघाला. कल्याणासी आला लवलाई तो सद्गुरु नाही त्या ठाई मागुती कार्तिक मासी पाही पांडुरंग क्षेत्राशी पावला. आणि मग तो राजा पंढरपुरावरून कल्याणला आला आणि बघितलं, गावामध्ये चौकशी केली तर ती सहजानंद कुणीच गावामध्ये नव्हतं. मग देवानं काय चुकीचं सांगितलं का काय? पुन्हा पंढरपूरला आला, पुन्हा 4 महिने आला, कार्तिक महिन्यामध्ये. आषाढी महिन्याचं दर्शन घेऊन पुन्हा कार्तिक महिन्यात पंढरपूरला गेला. काय झालं? तो सहजानंद स्वामी अकस्मात तेही यात्रेस आले तेत शांत ब्राह्मणे भेटून त्वरित स्वप्नाचा वृत्तांत सांगितला. आणि तेच सहजानंद स्वामी कार्तिक महिन्यामध्ये पंढरपूरला आले होते. आणि पंढरपुराची आणि त्यांची वीस वर्षापूर्वी दिला मी. 20 वर्षापूर्वी मी दिले. 20 वर्षापूर्वी
तो सहजानंद स्वामी अकस्मात ते यात्रेशी आले तेत शांत ब्राह्मणे भेटून त्वरित स्वप्नीचा वृत्तांत सांगितला. आणि पंढरपूर मध्येच सहजानंद भेटले. त्यावेळेस राजा त्यांचं दर्शन घेतलं आणि राजानं त्या सहजानंद स्वामीला सांगितलं, पांडुरंगानं मला स्वप्नामध्ये तुमचं नाव सांगितलंय आणि तुम्हाला गुरु करायला सांगितलं असं सांगतात. मग त्याची उपदेश देऊनी पाहे नाम ठेविले मृत्युंजय नारायणपुराची वास्तव्य जाऊन लावला हे केले पहे. आणि सहजानंदानं त्या शांती ब्रह्मनी राजाला उपदेश केला. त्यांनी उपदेश केल्यामुळे त्यांचं शांती ब्रह्मन नाव कॅन्सल केलं, बदललं आणि मृत्युंजय अशा प्रकारचं त्या राजाचं नाव ठेवलं गेलं. नारायणपुराला त्याला आश्रम करून राहायला सांगितलं असं सांगतात. सद्गुरु मुखे श्रवण मनन करिता लागले निध्या शासन मग साक्षात्काराशी येऊन विज्ञान स्थिती पावला. आता ही राजा शांती ब्रह्मन आता ही बंद झालं. आता मृत्युंजय, ह्या मृत्युंजयाला सद्गुरूचा उपदेश झाला. त्याच्यामुळे ज्ञान आणि विज्ञानाचं ज्ञान त्याला प्राप्त झालं असं सांगतात. भवराया जंगमत या स्थानी परम भाविक होता ज्ञानी तो मृत्युंजयाशी चरण येऊन उपदेश घेतला प्रीतीने. त्याच गावामध्ये भवराया नावाचा जंगम म्हणजे ब्राह्मणच ना, जंगम म्हणजे जंगम होता. भवराया नावाचा जंगम ब्राह्मण होता आणि त्यानं ह्या मृत्युंजयाचा उपदेश घेतला होता असं सांगतात. दुसरा समुच्चय जंगम तेत ज्येष्ठ मनवी सर्वात तो भवरायाची निंदा करीत घातले वाळीत तयासी. आणि त्याच गावामध्ये दुसरा एक ब्राह्मण होता. ब्राह्मणाचे कधी जमत, महाराजाचं कधी जमत नसतंय महाराज. आणि तिथंच एका भवराय नावाचा जंगम आणि समुच्चय नावाचा जंगम. समुच्चय नावाचा जो जंगम होता तो स्वतःला ज्ञानी समजत होता, स्वतःला निपुण समजत होता. आणि भवरायाची तिने निंदा केलेली होती, तुला सांगा येत नाही, नीट अर्थ कळत नाही असं म्हटल्यावर त्याला वाळीत टाकलं होतं. मने मृत्युंजय जातीचा यवन तयाशी किंचित झाले ज्ञान त्याचा उपदेश भवरायानं नेण्याचा कैसा घेतला. आता ही स्वतःला लय हुशार समजत होतं महाराज. आणि त्यानं सांगितलं कोण कुठल्या ती यवन जातीचा वाय मृत्युंजय आणि त्याचा उपदेश भवरायाने घेतलाय म्हणून त्याची तो सतत निंदा करत होता असं सांगतात. शूद्रग्रहीचे पक्वान देखून काय सेविती ब्राह्मण मध्यपात्रात गंगा जीवन आली प्राशन करू नये नूतन पादुका असल्या तरी त्या बांधू नये मस्तकावरी महाद्वाराची पायरी ती काय देवारी पुजावी. आणि सांगितलं महाराज चपल्या किती बी नवीन असू द्या डोक्यावर घेऊन फिरायच्या का, चपल्याची जागा कुठं आहे, पायात आहे. नवीन चपल्या आणल्या शोरूम वरनं मग ती डोक्यावर घेऊन फिरायच्या का, चपल्याची जागा पायातच आहे किंवा सोन्याचं पायरे. वाईचा पोल्ला सुवर्णमय तो सर्वता नाकी घालू नये महावृक्षाची सरी पाहि एरंड काय करील पितळ स्वज्वळ उठिले जरी परित्याशी कणकाची न येई सरी वृंदावन जरी घोळीले शेरकरी परित्या आत्मांतरी कडवट राजाची वेशा सुंदर जुनी परी काय बैसेल पुण्य हवाचनी देवी यवन याती सद्गुरुस्थानी मानू नये ती सर्वथा. आणि त्या असणाऱ्या समुच्चय जंगमानं खूप निंदा केली महाराज त्या दुसऱ्या ह्याची. आणि सांगितलं कोणती यवन जातीचा आहे म्हणला, किती जरी असलं तरी हेच ना यवन आहे तो. त्याचा उपदेश कसा त्यानं घेतला अशा प्रकारे त्याची निंदा करू लागला. या परी विकल्प धरून अंतरी समुच्चय त्याची निंदा करी भवराय ऐकून त्या अवसरी सखेदांतरी झाला. आणि मग ही समुच्चय नावाचा जंगम त्या भवरायाची खूप निंदा करत होता महाराज. दिसलं की त्याला बोलायचं, कुणाचा उपदेश घेतोय कळत नाही काय नाही, ते ऐकून त्याला दुःख वाटलं आणि काय करतो ऐका. मग मृत्युंजया जवळ त्याने जाऊन सांगितले गाराने ऐकता सद्गुरूच्या कारणे आश्वासन देतात. आणि मग तो भवराया जो जंगम होता तो आपल्या गुरुकडून म्हणजे मृत्युंजयाकडे गेला आणि त्या मृत्युंजयाला सांगितलं असं मला लोकांना नावं ठेवायला. ते म्हणजे लोकांचं कामच आहे नावं ठेवणं.
आपण फक्त नीट वागायचं असते, लोकांना काय म्हणायचे ती म्हणू दे, लोकांच्या नादी लागू नको असं ती मृत्यूजी आहे सांगू लागली. म्हणते आपुला विश्वास करुणी जतन निवांत करी तू ईश्वर भजन विकल्प दिवशी यांचे वचन ऐकून हे सर्वथा. मृत्युंजयाने सांगितलं, लोक बोलतात त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, मला त्यांचं कामच आहे बोलणं. आपण काय करायचं, फक्त ईश्वराचं भजन करायचं, रोज कुटीला यायचं, कोणाला काय बोलायचं ती बोलू द्या, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त भजन करायचं, काही होत नाही असं सांगतात. तव ते एक होता भूपती त्याचे नाव काशीपती तो परम उदार ज्ञान मूर्ती शिवभक्तीचे अति तत्पर. आणि त्यात एक राजा होता त्याच गावामध्ये, सगळं एकाच गावातलं आहे बरं, सगळं एका गावात आहे. आणि तिथं एक राजा होता आणि तो महादेवाचा भक्त होता, निश्चिम भक्त होता महादेवाचा. काय झालं, तो नित्य 10 सहस्र जंगम जाण आपल्या मंदिरी बोलावून त्यांची षोडशोपचारी पूजा करून मिष्टान्न भोजन देत असे. आणि तो काय करायचा, काशीपती नावाचा राजा रोज 10,000 ब्राह्मण जंगम बोलवायचा, 10,000, आणि महादेवाची पूजा त्यांच्या हातून करायचा. एवढा निस्सिम भक्त होता तो महादेवाचा. आणि असं होत असताना एक दिवस काय घडलं, हो एके दिवशी काशीपती जंगम बैसवणी भोजन पंक्ती पूजा करून निज प्रीती अन्न पात्री वाढिले. आणि एक दिवस काय झालं महाराज, त्या असणाऱ्या त्यानं 10,000 जंगम बोलवले आणि लोकांना ताटं वाढली, पात्र वाढली. त्यावेळेस काय झालं, ग्रहत शर्करा धरादिश निजकरे वाढी तो सकळास मग आज्ञा दिली तयास नैवेद्य शंकरास दाखवावया. आणि मग त्यानं काय केलं, त्या काशीपती राजानं सगळ्यांना पात्र वाढली, त्याच्यावरती सगळं जेवण वाढलं, तूप वाढलं. आणि मग सांगितलं ब्राह्मणांना की आता महादेव आहे आमचा आराध्य दैवत आहे, कुळदैवत आहे, सर्वस्व महादेव आहे, आणि त्या महादेवाला नैवेद्य दाखवा अशी आज्ञा त्या राजानं दिली. रुमाल सोडो निजव पात तो अवघेची लिंगा विरहित म्हणती हे झाले विपरीत म्हणून लज्जित मानसी. आणि मग विचार केला महाराज, आता महादेवाचा पूजा करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा म्हणून गेले तिथं मंदिरामध्ये, त्याच्यामध्ये पण महादेवाचं प्रतिमाच नव्हती, तिथं पिंडच नव्हती. अशा प्रकारचा विचार करू लागले. जैसा शतशात्री ब्राह्मण त्याचे यज्ञ पवित गेले गळून पाहता होय लज्जित मना तैसीच झाले तयासी. कैसे पूजेचे कैसे भोजन देहांत प्रायचित ओढवले घन शिवहार कोणी गेली जाण जीव रक्षण न करावे. आणि विचार केला त्यांनी, आता महादेवाला नैवेद्य दाखवायचा होता आणि महादेवाची पिंडच गायब आहे, महादेवाचे तुम निघून गेले, मग कशाचं भोजन, काय काय करावं, आता मरण्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारचा विचार करू लागले. लिंग धारण जेव्हा ते करीती तेव्हा कुळ गुरुवायशेच सांगती लिंग टाकून देहांती प्रतिज्ञा घाली ती जीवितवा वाळीत घालावे कवना प्रती सकळांची झाली गती बैसल्या 10 सहस्र मूर्ती परिपडली भ्रांती सकळासी. एक म्हणती द्यावे प्राण एक म्हणती कास याजीने एक म्हणती कैसे भोजन विघ्नावची ओढवले. गळ्यातलं लिंग बदल यावरी काशीपती कली ये ऐसे एकमेकाशी बोलती परी उपाय न सुजे कोणा प्रती उंटीत झाल्या सकळांच्या मती खाली पाहती सकळी क. आणि अशा पद्धतीनं त्यांचं जे गळ्यातलं लिंग आहे ते आता गळ्यातलं समजवलं, ते लिंग गायब झालं होतं नव्हतं. मग सगळ्यांनी विचार केला, सगळे जंगम होते तिथं, ब्राह्मण होते, मग असं झालंच कसं. आणि या सगळा वृत्तांत त्या काशीपती राजाच्या लक्षामध्ये आला किंवा त्याला सांगितलं. यावरी काशीपती कल्याणी जंगमाशी पुसतासे त्याक्षणी साधू पुरुषाची छळना कोणी आला करूनही दिसत आहे. आणि मग त्यावेळेस शांती ब्रह्मणानं सांगितलं, काशीपती राजानं सांगितलं, कारण तो महादेवाचा भक्त होता, त्याला सांगितलं जे आरती तुमच्या गळ्यामध्ये लिंग नाही, ते आरती इथं कुणीतरी
एक सद्भक्ताची विष्णू भक्ताची त्यानं निंदा केलेली आहे. कुणाला तरी त्रास देऊन तो इथं आलेला आहे आणि त्याच्या इथं एका कर्मामुळं ही सगळ्यातच गायब झालंय. अशा प्रकारचा तो राजा बोलू लागला. या लागी तुम्हा सकळावर क्षोभून पळाला विश्वेश्वर ऐकोनी रायाचे उत्तर पुसतीचा चार एकमेका. आणि काशीपतीनं सांगितलं याच्यामुळेच महादेव तुमच्या पासून निघून गेले. ते लिंग गायब झालं तुमच्या गायब. तुम्ही कुणीतरी एकानच 10,000 ब्राह्मण आली होती जंगमात, त्यातले एकानेच निंदा केली. कोणाची? विष्णू भक्ताची, पांडुरंगाच्या भक्ताची निंदा केली. त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे. महादेव तिथून निघून गेले. अशा प्रकारे तो मग सगळी विचार करू लागली. 10,000 नेमकं कोणाकडून घडलं हे, कोणी कुणाची निंदा करू केली, अशा प्रकारची चर्चा करू लागली. तव समुचे जंगम आपुल्या मनी म्हणे अन्याय घडला मज कडोनी आविंदाचा शिष्य म्हणून भवरायासी मी निंदिले. मग त्या समुचे जंगमाच्या लक्षामध्ये आलं की आपण भवरायाची निंदा केली होती. का? त्यानं त्या मृत्युंजयाचा उपदेश घेतला होता. मृत्युंजय कोण होता? बिदरचा शांती ब्रह्मणी राजा होता, जीवन होता. तो पुन्हा मृत्युंजय झाला आणि त्याचा उपदेश त्या भवरायाने घेतला. म्हणून त्या भवरायाची निंदा आपण केली होती. ही समुच्चय जंगमाच्या तिथं लक्षामध्ये आलं. हा दोष घडला मज दारुण साक्ष देत असे माझे मन याची उपाय करावा कोण मग कारण कळे ना. आपण कितीही चुका करू द्या महाराज, लोकांना त्यातलं काहीच नाही कळू द्या, पण साक्ष देत असे माझे मन. किती बी अपराध करा, लोकांना काही कळू द्या न कळू द्या, पण मन साक्षीदार असतं. आपल्या मनाला माहित असतं आपण काय कुठाने केले. लोकांना नाही माहित होऊ द्या, पण मनाला सगळं माहिती असतं. आणि त्याच विचार केला जंगमानं, माझ्या मनाला माहित आहे मी या भवरायाची निंदा केलेली असं सांगता. यावरी राजा बोले वचन मृत्युंजयासी प्रार्थाव घे जन तरीच संकट निवारण होईल जाण निश्चय. मग काशीपती राजाने सांगितलं जाऊ द्या म्हणले, तुमची लिंग केले तुम्हाला प्राप्त होतील, पण एक काम करा. ही मृत्युंजय जो आहे आपल्या गावामध्ये नवीन आलेला आहे काल परवा, त्याला ज्ञान विज्ञानाची प्राप्ती आहे. सगळं त्याला अद्भुत ब्रह्मज्ञान त्याच्याकडे आहे. त्या मृत्युंजयाला जाऊन प्रार्थना करा. अशा प्रकारे काशीपती राजा सांगू लागला. आईशी राजाची वचन युक्ती मानली सकळांची या चित्ती मग उठून या सकळ पंक्ती सत्वर गती चालिले. आणि अशा पद्धतीनं तो असणारा राजा त्या राजाच्या सांगण्यावरनं सगळी 10,000 जंगम उठली आणि त्या मृत्युंजयाच्या दर्शनाकरताच्या भेटीसाठी निघाले. मृत्युंजयाच्या मठात येऊन सकळ घाली ती लुटांगण तयाची वृत्तांत निवेदन करून कर जोडून ठाकले. आणि त्या मृत्युंजयाच्या मठामध्ये 10,000 ती जंगम आले. त्यांना नमस्कार केला, लोटांगण घातला, हात जोडून उभे राहिले. मनती भवराया ते साचार आम्ही बोलिलो दूर उत्तर तेने करून श्री शंकर गुप्त झाला न दिसेची. आणि त्यांनी सांगितलं, त्या जंगमानी म्हणले आमच्या मधला एक जण होता, त्यानं भवरायाची निंदा केली. भवराया कोण आहे? तुमचा शिष्य आहे. तुमच्या शिष्याची आम्ही निंदा केल्यामुळं आमच्यापासून महादेव पळाले. महादेवाला आमच्यापासून स्थान आवडलं नाही. अशा प्रकारे सांगू लागले. ऐकोनी आईचे वचन वैसविले तया लागून मग मृत्युंजय बोले गर्जुन सकळा प्रति ते देवा. आणि सगळे तिथं बसली, 10,000 जंगम तिथं बसली त्या मृत्युंजयाच्या समोर. मृत्युंजयानं तिथं सगळ्यांना बसवलं आणि मोठ्यानं गर्जना करून काय बोलतो ऐका. मने वेदांत सिद्धांत दोघे जण आमच्या घरी आहेत श्वान त्यांनी तुमची लिंगे हिरावून नेल्यास तील वाटते. त्या मृत्युंजयाने सांगितलं, माझ्या घरामध्ये माझ्या मठामध्ये 2 कुत्रे आहेत. त्यांचं नाव वेदांत आणि सिद्धांत आहे. आणि त्या दोघांनी तुमच्या गळ्यातलं जे काही लिंग आहे ते चोरून आणले. आता त्यांना हाक मारतो असा मृत्युंजय बोलू लागला. मग वेदांत म्हणून हाक मारिता तो श्वान प्रगटले आवचित्ता मने जंगमांची लिंगे कास याव्रता चोरून आणली. आणि त्या मृत्युंजयाने वेदांत म्हणून हाक मारले. कुत्रा प्रगट झाला आणि त्या कुत्र्या वेदांत रूपी कुत्र्याला सांगितलं, कुठे आहे म्हणले ते लिंग ब्राह्मणाचं चोरून आणलेलं दाखव. ही सत्वर देई टाकून ऐकून मृत्युंजयाचे वचन 5 सहस्र लिंगे ओकून टाकी श्वान ते देवा. आणि त्या मृत्युंजयाने सांगितलं, तुम्ही जे आणली होती ब्राह्मणाची लिंग कुठे दाखव म्हणले. त्यावेळेस 5,000 त्या कुत्र्यानं ओकलं.
5,000 लिंग त्या कुत्र्याच्या मुखामधून तिथं बाहेर पडली. मग सिद्धांत म्हणून हाक मारिता जाण तेथे प्रगटले दुसरे श्वान तयाने 5 सहस्र लिंगे वमुना देऊन टाकली त्या पुन्हा ठाई. सिद्धांत म्हणून हाक मारली. दुसरा कुत्रा आला, त्यानं ही उलटी केली. त्यानं 5,000 लिंग. माणसं किती होती जंगमात? 10,000 होती. सिद्धांत आणि वेदांत त्यांच्या श्वानाच्या मुखामधून 10,000 लिंग 5,000 अशी करून तिथं सगळी जमा केली. मग मृत्युंजय काय बोलतो? आईसे कौतुक देखून आश्चर्य करीती सकळ जन म्हणती विष्णू भक्ताचे महिमान कोणा कारणे न कळेची. मग अशा भक्तांना आश्चर्य वाटलं त्या सगळ्या जंगमाला. मग त्यांनी विचार केला विष्णू भक्त आहे, कारण विष्णू भक्ताला काही करता येतं. त्या विष्णू भक्ताचं महिमा सहसा कळत नाही असं सांगतात. वया फुलाली ओळ कोणी घ्यावयासी सामर्थ्य नव्हे कवनासी मागुती नमस्कार मृत्युंजयाची निज भावेशी घाली ती. पण तिथं आता 10,000 सगळ्याची एकत्र झाली होती महाराज ते गळ्यातली लिंग. आणि आता कोण सगळी सारखी कोण कोणाचं ओळखू यायला लागलंय. त्यांनी सांगितलं होतं आपापलं घ्या, दुसऱ्याचं घेऊ नका. आता ओळखूच येणार गेली. मग परत त्या मृत्युंजयाला नमस्कार केला. जैसे श्रेयाळाची पार्वती नाते तिले दाविले अष्टोत्तर शेते परी त्याचा त्याची न कळे निश्चित तैशा माती झाले की. आणि शिवलीला अमृत अध्यायामध्ये कथा आहे श्रीयाळ राजाची. आणि भगवंताना श्रीयाळ राजाचा मुलगा चिलया आहे. खूप सुंदर कथा. चिलया बाळ आहे, श्रीयाळ राजाचा मुलगा आहे. आणि महादेवानं अनेक चिलया त्याच्यापाशी निर्माण केले होते 800. आणि त्यातलं त्या राजाला ओळखू येत नव्हतं आपला कोणता आहे. तशा पद्धतीनं मग प्रसन्न होऊन कैलास वासी त्याचा पुत्र दिला त्याची तैसेची करावे आम्हाची म्हणून चरणाची ते लागले. आणि मग महादेव प्रसन्न झाले, कारण त्याला तो स्त्रियाळ ओळखू आला नाही, चिलया ओळखू आला नाही. स्त्रियाळ राजाला आपला मुलगाच कोण काही ओळखू आला नाही. मग महादेव परत प्रसन्न झाले, त्याचं लिकून त्याला दिलं. कसं? आमचे लिंग आम्हाला द्या, एवढी तुम्ही टाकले 10,000. आम्हाला ओळखायचं ज्ञान नाही, तुम्ही स्वतः ओळखून द्या. अशा प्रकारे ते जंगम मृत्युंजयाला ऐकुनी त्यांचे करुणा उत्तर ज्यांची त्या पाशी केली सत्वर सकळ करीती जय जयकार वाचेशी हर हर बोलती. आणि मग परत मृत्युंजयानं ज्याचं त्यालाच दिलं महाराज, कारण त्याला ज्ञान विज्ञान प्राप्त झालं होतं. एवढं आघात सामर्थ्य होतं. आणि मग पुन्हा त्यांना दिल्यावर सर्वांनी परत नमस्कार केला आणि महादेवाच्या नावाचा जय जयकार केला. ज्ञान सागरा या म्हणून नाम ठेविले सकळानी मग राज मंदिराशी जाऊन सकळ भोजनी बैसले. पुन्हा त्याचं नाव बदललं, ज्ञान सागर ठेवलं. किती नाव बदलली महाराज. पहिलं शांती ब्रह्मणी होतं, सहजानंदाने उपदेश केला, मृत्युंजय ठेवलं, पुन्हा अद्भुत पराक्रम दाखवला, पुन्हा ज्ञानसागर त्याचं आय्या त्याचं नाव प्रख्यात केला, नमस्कार केला, आपापल्या घरला गेली. आईशा हरिती वैष्णव भक्त चरित्रे जावी ती आघटित महिपती तयांता शरणागत गुणवर्णितो निज प्रेमे. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुझे जगन्नाथ प्रेम ऐका भाविक भक्त एक चतुर्थास अध्याय साळा श्री कृष्ण अर्पणमस्तु श्री पांडुरंग अर्पण. पुंडलिक श्री लोकप्रिय उडावे.